प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी आपणा भोला मोठा सापाने निघणाऱ्या बाईची उडवलेली गंमत ही माहिती आपणापुढे सत्य माहिती आपणापुढे सादर करणार आहे। आता माझे आई वडील शेतकरी होते, त्यांच्याकडे शेती होती। मृग नक्षत्र सुरू झाल्यावर पेरणी झाल्यावर 1-1.5 महिना गेला, पीक वर आले की त्या शेतामध्ये असं तण उगायला सुरुवात होते आणि मग शेतकरी किसान दादाला अशी निंदण्याची घाई होते। मग ते आता पाऊस सतत असल्यामुळे 1-2 दिवस थांबला की लगेच बायांना सांगून त्यांना ते पिकांमधलं तण काढायला, गवत काढायला अशी घाई होऊन जाते। तसंच वडिलांनी की आता पाऊस थांबलाय, आपण 5 ऐवजी 10 बाया सांगू, पण आपल्या कामाच्या आजच व्हायला पाहिजे म्हणून 10 बायांना सांगितलं। शेतात काम करायला गेल्या। ह्या जगाच्या पोशिंद्यावर वाटेल तेवढे संकट येतात। कधी पावसाचं येतं, कधी पीक कापणीला आलं तर कामगार मिळत नाही, तर कधी म्हणजे त्याला असं संकटावर संकट त्याच्या पाठीमागेच असतात। अशा प्रकारे 10 बाया तयार झाल्या। भाई तुम्हाला जास्त पैसे देईन, कुणाकडे 1 रुपया रोज असला त्यावेळी मी 2 रुपये देईन, पण चला 5 ऐवजी 10 बाया तयार करून शेतात गेल्या। बाया हसत खेळत काम करायला लागल्या। मध्यान्हापर्यंत काम केलं आणि न्याहारीचा टाइम असतो, न्याहारी करायला बसल्या, न्याहारी केली आणि नंतर मग त्या परत आपल्या कामाला सुरुवात झाली की आता निंदणी करू, पाऊस नाही आहे। आणि मग चांगले काम सुरळीत चाललं होतं। सगळ्या बाया हसत खेळत काम करत होत्या। आई वडीलही बांधावर बसून खुश होते की बरं आहे, पाऊसने तर आपल्या शेताचं असं निंदणी खुरपणी होऊन जाईल असं तेही खुश होते। आणि थोडा वेळ त्यांनी अर्धा तास परत मध्यान्हानंतर कामाला सुरुवात केली। तोवर भला मोठा साप त्यांच्या शेजावरून सरसर 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 चालला। सगळ्या बा एकदम उठून उभ्या राहिल्या ना बांधाकडे पळालाय त्या रोडवरच। आणि मग आई वडील बांधावर बसलेले होते, त्यांनी बघितलं। म्हणे बापरे, या बाया का पडत? म्हणे काय करता? म्हणे आम्ही नाही काम करत, आम्ही नाही निंदत, म्हणे तिथे मोठा साप गेला, म्हणे आता आम्ही ते काम करणार नाही। त्यांना वडील म्हणत थांबा बेटी, मी बघतो म्हणे, तो एका ठिकाणी थोडी थांबतो म्हणे। अगं म्हणे पावसाळ्याचे दिवस आहे, सगळ्या दूर असतात, त्यांचे ते बीड असतात, ते बुजले जातात, त्याच्यामुळे ते इकडे तिकडे असे भटकतात आणि ते काही एका ठिकाणी थांबत नाही। ते इकडे तिकडे जिथे आसरा मिळेल तिथे गवतामध्ये सुद्धा लपून बसतात। पण नाही म्हणे, आज तर आम्ही या शेतामध्ये कामच करणार नाही, आमच्या समोर असं घडलं आहे, आम्ही आता शेतात थांबणार नाही। आई वडिलांचा नाईलाज झाला, निराश झाले आणि ते काय करणार आहे? त्यांचं आई वडील काय करणार आहे? ते घाबरल्या तर त्यांना काही असं बळजबरी करू शकत नाही आणि त्या जाऊ पण शकणार नाही प्रत्यक्ष पाहिल्यावर। तर मग त्यांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी घराचा रस्ता चालला। वडील म्हणे मी जातो, बघतो, डबल रोज घ्या बेटी। म्हणे नाही, आज तर आम्ही या शेतात कामच करणार नाही आणि त्या घरी निघून गेल्या। मग दुसऱ्या दिवशी परत तयार केलं त्यांना की चला ना बाई, आता ते प्राणी आहे, जनावर आहे, ते काय एका ठिकाणी थांबताय का ग? म्हणे बाई इतका काय घाबरता म्हणे तुम्ही? अशा प्रकारे आई वडिलांनी विनवणी केली की आता चला बेटी, आता नाही दिसणार। अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी परत त्यांनी आपल्या निंदणी खुरपणीला सुरुवात केली। पण त्या दिवशी त्याला काही असा अवचित प्रकार त्यांच्यावर घडला नाही आणि मग अशा प्रकारे ती निंदणीचं काम त्या बायांचा दुसऱ्या दिवशी सारखा इकडे पाहत होता, तिकडे पाहत होते
इकडे काही चाहू लागले, तिकडे काही आवाज झाला, तिकडे त्यांचे कान टवकारत होते, कारण ते कालच्या भीतीने घाबरून गेलेल्या होत्या. प्रत्यक्ष पाहिलेला साप त्यांच्या अशा नजरेभोवती फिरत होत्या आणि कसं तरी एकमेकीशी गप्पा गोष्टी करून आपला टाइमपास करत होत्या आणि निंदणीचं काम करत होत्या. तर मग अशा प्रकारे त्यांच्याकडून निंदणी करून घेतली आणि तो दिवस संपून मग त्या घरी निघून गेल्या. आणि त्यांना 2 पैसे जास्त देऊन की बाई तुम्ही आमचं काम संकटाला तोंड देऊ नये, तुमच्यावर संकटच आलं होतं. त्यानं जर चावा घेतला असता तर एखाद्या बाईलाही तर ते संकट तुमच्यापेक्षा माझ्यावरच आलं असतं. अशा प्रकारे वडिलांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांनी मग बाई 2 पैसे जास्त द्या, माझं काम पुरं झालं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि तुम्ही संकटाला तोंड दिले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या कामाला मदत करून आमचं शेतीचं काम पुरं करून दिलं. माऊली हो धन्य तुम्ही, माऊली हो धन्य तुम्ही, असं वडिलांनी त्यांच्यापुढे हात जोडले. आणि तेव्हा आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कुठे काय असेल ते काही सांगता येत नाही, पण भीती तर माणसाचं घर करून राहते. तर अशा प्रकारे त्यांच्यावर आलेलं संकट ते टळलं आणि आमच्या शेतीचं आई वडिलांच्या शेतीचं ही निंदणी खुरपणीचं काम पूर्ण झालं. आणि मग अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी महिंदाराकडून कोडपणी केली आणि हळूहळू हळूहळू पिके वाढू लागली, शेतीचे काम भरभर होऊ लागलं. आणि अशा प्रकारे त्या बाईनं संकटातून काम पुरं घेऊन आम्हाला सहकार्य केलं, धन्यवाद दिले वडिलांनी. आणि अशा प्रकारे ते शेतामध्ये काही संकट येतातच, शेतकऱ्यावर तर नेहमीच येतात. पावसाचा तडाखा, दुष्काळाचा तडाखा, अजून काय जी नेन ते संकट येऊन तो कर्ज बाजारी होतो, आत्महत्येत सुद्धा प्रवृत्त होतो. अशा प्रकारे संकट आलेले त्या बायांनी तोंड देऊन आमचं शेतीचं काम पूर्ण करून दिलं. असेही त्या काळचे लोक होते की आपण यांना शब्द दिलेला आहे, यांचं आपण शेताचं काम घेतलेलं आहे ते पुरं करायला पाहिजे. तर त्यावेळेचे लोकही असे प्रामाणिकच होते आणि कामाला बांधून होते, घेतलेलं काम पूर्ण करीत होतं. अशा प्रकारे आमच्या निंदणी करणाऱ्या बायाची सापाने घाबरगुंडी बुडवून आम्ही साथ सोडला आणि त्यांनी साथ सोडला. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी आपणापुढे सादर केला. अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.